नमस्कार मित्रांनो, मी संदेश तुमचं सर्वांचं द संदेश अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 37 आपण अभ्यास करणार आहोत. सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, चालू घडामोडी प्लस रिपीटेड क्वेश्चन आपण सगळं बघणार आहोत. तर चला आपण पहिल्या प्रश्नाकडे बोलूया. आता हा प्रश्न SRPF डाऊन, SRPF कुसगाव कुसळगाव नगर 2024, जालना 2024, रायगड 2024, लातूर 2024, यवतमाळ 2024, मुंबई 2023, मुंबई पुणे ग्रामीण 2023, ठाणे औरंगाबाद धुळे रायगड नवी मुंबई एवढ्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे. तर प्रश्न असा आहे, महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो? काय विचारला? कधी साजरा केला जातो? 1 जानेवारी, 2 जानेवारी, 1 मे, 26 जानेवारी. ऑप्शन काय आहे? उत्तर काय सांगशाल? ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर आहे 2 जानेवारी. 2 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, पहिला महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे कोणत्या वर्षी साजरा झाला? 1960, 1961, 1962 आणि 1970. कधी झाला? 1961. ऑप्शन क्रमांक बी. तो कधी झाला असाल? 2 जानेवारी 1961 या रोजी साजरा झाला. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 2 जानेवारी 1961, 1 मे 1960, 26 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1947. कधी झाली? 1 मे 1960. ऑप्शन क्रमांक बी. आता या दिवशी काय झालं? रेजिंग डे पोलीस, त्याच्यात महाराष्ट्र दिन 26 जानेवारी 1950 प्रजासत्ताक दिन, आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. महाराष्ट्र पोलिसांचे बिद्रावाक्य कोणते? सत्यमेव जयते, सद्रक्षणाय, खलनिग्रह, अनाय, सत्यनिष्ठा, शौर्य, जनतेसाठी पोलीस. काय? सद्रक्षणाय, खलनिग्रह, अनाय. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे साजरा करण्यामागचे प्रमुख कारण काय? पोलीस रेजिंग डे साजरा करण्यात स्वातंत्र्य दिन, राज्य स्थापना दिवस, महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृत सुरुवात आणि शहीद जवानांचा गौरव. काय? ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृत सुरुवात. ऑप्शन क्रमांक सी. महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे कोणत्या तारखेला नसतो? 1 जानेवारी, 2 जानेवारी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. आता पोलीस रेजिंग डे हा 2 जानेवारीला असतो. हा रेजिंग डे असतो, कोणत्या तारखेला नसतो? जानेवारी महिन्यात असतो. ऑप्शन क्रमांक ए, ऑप्शन क्रमांक सी आणि ऑप्शन क्रमांक डी हे तिन्ही बी ऑप्शन. चौथा ऑप्शन आपल्याला लिहायला होता ए बी ए सी डी. ही ऑप्शन बरोबर आहे. महाराष्ट्र पोलिसांची स्थापना कोणत्या घटनेनंतर झाली? स्वतंत्र भारताची घोषणा, महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि भारताचे संविधान लागू होणे आणि मराठा साम्राज्याची स्थापना. महाराष्ट्र पोलिसांची स्थापना कोणत्या घटनेनंतर झाली? ज्यावेळेस राज्य बनल त्यावेळेस घटना पोलीस व्यवस्थापन उभे राहणार आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्र राज्याची स्थापना.
महाराष्ट्र राज्याची स्थापना. महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे हे कशाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? मुंबई पोलीस स्थापना, महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची स्थापना, पोलीस शहीद दिन आणि राष्ट्रीय एकात्मता दिन. काय केलं? महाराष्ट्र पोलीस राज्य पोलीस दलाची स्थापना. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय कुठे? पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद. कुठे? मुंबई. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? मे, ऑगस्ट, जानेवारी, डिसेंबर. कधी? जानेवारी. आता आपल्याला पोलीस रेजिंग डे विषयी प्रश्न बघूया. महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे. आता मेन टॉपिक आपण क्लिअर केलेला आहे. पहिला टॉपिक, रेजिंग डे कधी साजरा केला जातो? कधी साजरा केला जातो? 2 जानेवारी. आणि पहिला कधी साजरा केला? 2 जानेवारी 1961. त्याच्यानंतर अजून काय बघितलं आपण? महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे का साजरा केला जातो? पोलीस दलाच्या स्थापनाचे वर्धापन दिन किंवा स्मरणार्थ. पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय? ते आपण कालच बघितलेलं. त्यामुळं आपले हे 3 प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत. पुढचा आहे पुणे 2024, कोल्हापूर 2000, सातारा 2023, पुणे ग्रामीण 2023, सातारा 2021, सोलापूर 2021. याच्यामध्ये विचारलं होता महाराष्ट्र पोलीस सर्वोच्च पद कोणते? DIG, IGP, DGP आणि SP. कोणतं आहे? DGP. ऑप्शन क्रमांक सी. DGP या संक्षेपाचे पूर्ण रूप काय? डेप्युटी जनरल ऑफ पोलीस, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, डिस्ट्रिक्ट जनरल ऑफ पोलीस, डिव्हिजन जनरल ऑफ पोलीस. काय? डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. ऑप्शन क्रमांक बी करेक्ट आहे. जिल्हा स्तरावर कोणते अधिकारी प्रमुख असतात? SP, सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस, DIG, IGP, ACP. कोण असतात? SP, सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. पोलीस ठाण्याचे प्रमुख कोण असतात? PSI, PI, ACP, ISP. कोण असतात? PI, पोलीस इन्स्पेक्टर. ऑप्शन क्रमांक बी. महानिरीक्षक म्हणजे IGP कोणत्या स्तरावर कार्यरत असतात? विभागीय, रेंज पातळी, जिल्हा पातळी, पोलीस ठाणे पातळी, राष्ट्रीय पातळी. त्याच्यावर विभागीय पातळीवर किंवा रेंज पातळी. ऑप्शन क्रमांक बी. उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे SDPO यांना कोणते पद समकक्ष आहे? ACP किंवा DYSP, PI, SP, DIG. कोणतं आहे? ACP आणि DYSP. ऑप्शन क्रमांक ए. ACP किंवा DYSP. पोलीस महासंचालक DGP यांचे मुख्यालय कुठे असते? नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद.
कुठे आहे? मुंबई. ऑप्शन क्रमांक सी. पोलीस दलाचे सर्वात खालचे पद कोणते? हवालदार, ASI, पोलीस शिपाई, PSI. कोणते? पोलीस शिपाई. ऑप्शन क्रमांक सी. पोलीस ठाण्यात तपास पथक प्रमुख कोण असतो? ACP, API, ASI, HI. कोण असतं? API, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. ऑप्शन क्रमांक बी. हवालदार या पदाचे इंग्रजीत नाव काय? पोलीस कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर. कोणतं? हेड कॉन्स्टेबल. ऑप्शन क्रमांक बी. DIG म्हणजे काय? डेप्युटी इन्स्पेक्टर ऑफ जनरल पोलीस, डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर जनरल, डिव्हिजन इन्स्पेक्टर जनरल, डेप्युटी इन्व्हेस्टिगेशन जनरल. काय? डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. जेव्हा SP हा उपविभागीय अधिकारी कोणाला रिपोर्ट करतो? SP, PI, DIG, DGP. कशाला करतो? SP ला. ऑप्शन क्रमांक ए, सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस. पोलीस आयुक्त म्हणजे कमिशनर ऑफ पोलीस ही व्यवस्था कोणत्या ठिकाणी असते? ग्रामीण भागात, मोठ्या शहरात, तालुका पातळीवर, राज्य पातळीवर. कुठे असते? मोठ्या शहरात. ऑप्शन क्रमांक बी. पोलीस उपनिरीक्षक PSI या पदावर कोणते पद येते? ASI, API, PI, ASP. कोणत्या? असिस्टंट पोलीस ऑफ इन्स्पेक्टर. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी पदाची क्रमवारी कशात विभागली आहे? 2 गटात अधिकारी व कर्मचारी, 3 गटात अधिकारी, मध्यम अधिकारी, कर्मचारी, फक्त कर्मचारी, राष्ट्रीय व राज्यस्तरीय अधिकारी. कशात ओळखले? अधिकारी व कर्मचारी 2 गटात. ऑप्शन क्रमांक ए. तर तुम्हाला हे महाराष्ट्र पोलीस पदाची क्रमवारी सांगतो. पहिलं पद आहे मराठीमध्ये त्याला म्हणतात महानिदेशक किंवा पोलीस महासंचालक, सर्वोच्च पद. त्याला काय म्हणतात? डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, DGP, राज्याचे सर्वोच्च पोलीस प्रमुख. आता दुसरं पद आहे विशेष महानिदेशक, त्याला स्पेशल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस असं म्हणतात, स्पेशल DGP पेक्षा खाली. तिसरं पद येतं त्याच्या खाली अतिरिक्त महानिदेशक, ऍडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, उच्चस्तरीय अधिकारी. चौथं पद येतं महानिरीक्षक, इन्स्पेक्टर ऑफ जनरल ऑफ पोलीस, विभागीय पातळीवर असतो. उपमहानिरीक्षक, डेप्युटी जनरल ऑफ पोलीस, विभागीय नियंत्रण असतो. पोलीस आयुक्त वरिष्ठ किंवा पोलीस अधीक्षक, कमिशनर ऑफ पोलीस, सिनियर सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, SSP, मोठ्या शहरासाठी CP किंवा जिल्ह्यासाठी SSP. पुढलं पोलीस अधीक्षक, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस हा जिल्हा पातळीवर असतो. अतिरिक्त पोलीस, ऍडिशनल सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, SP चा सहाय्यक असतो. उपविभागीय पोलीस किंवा अधिकारी SPDPO म्हणजे डेप्युटी सुप्रिटेंडेंट पोलीस किंवा असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, उपविभागीय पातळीवर असतो. 10वं पद आहे पोलीस निरीक्षक, पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे PI, पोलीस ठाण्याचा प्रमुख असतो. सहाय्यक पोलीस निरीक्षक, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, तपास प्रमुख असतो. उपनिरीक्षक, पोलीस सब इन्स्पेक्टर, ठाणे किंवा बीट पातळीवर असतो. सहाय्यक उपनिरीक्षक, असिस्टंट सब इन्स्पेक्टर, PSI चे सहाय्यक असतात. हवालदार, हेड कॉन्स्टेबल असतो. आणि शेवटला आजचं पद असतं पोलीस शिपाई, ज्याच्यासाठी आपण पोलीस भरतीचा अभ्यास करतोय. शेवटचं पद येतं सर्वात खालचे आणि पण महत्वाचे पद असतात. लोकांसोबत किंवा जनतेसोबत कम्युनिकेशन किंवा सगळ्यांसोबत असलेले हे पोलीस शिपाई हे पद असतं. ही सर्व माहिती तुम्हाला एकदम माहिती हवी त्याच्यासाठी मी तुम्हाला हा चार्ट बनवून दिलेला आहे. हा चार्ट एकदम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आज आपण जे काय बघितलं, आज आपण पोलीस रँक बघितली आणि पोलीस रेजिंग डे का साजरा करतो, का साजरा करतो हे बघितलं. ओके, अशा प्रकारे आज आपण एवढी माहिती बघितली. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज सातत्याने स्टडी चालू ठेवा. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.